माझ्यासोबत शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक आहेत, त्यांच्याशी नेमकी बातचीत करूया. सरनाईक साहेब, मुंबईचे गड ठाकरेने काय केलं, सर ठाण्याचे गड शिंदेने काय केलं? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मनापासून अभिनंदन करायला हवं, कारण कल्याण लोकसभा आणि ठाणे लोकसभा या दोन्ही लोकसभा 2 लाखाच्या जास्त मताधिक्यानं आमचे दोन्ही उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि हा धर्मवीराचा जिल्हा गेल्या अनेक वर्षापासून धर्मवीर आनंद दिघे साहेबांची पुण्य ह्या दोन्ही मतदारसंघामध्ये आम्हाला कामाला येते. आणि 2 वर्षामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी ज्या पद्धतीनं मुख्यमंत्री म्हणून ह्या मतदारसंघासाठी भरघोस निधी दिलेला आहे, त्याचबरोबर त्यांनी वेळ दिलेला आहे. प्रत्येक छोट्या छोट्या कार्यक्रमाला त्यांची हजेरी असते आणि विजन एक वेगळ्या प्रकारचं व्यक्तिमत्व म्हणून शिंदे साहेबांचं नाव आहे. आणि जास्तीत जास्त निधी या मतदारसंघांसाठी करून दिलेला असल्यानं लोकांचा त्यांच्यावर विश्वास आहे. आणि प्रामुख्यानं एकनाथ शिंदे हा सर्वसामान्य कार्यकर्ता आणि कार्यकर्ता म्हणून सर्वसामान्य लोकांमध्ये मिसळला हा त्यांचा मूळ स्वभाव आहे. गेले 30 वर्ष ते आणि मी एकत्रितपणे आम्ही काम करतोय. मला कल्पना आहे की ते कशा पद्धतीचं काम करतात आणि त्यांच्या ह्या कामावर विश्वास ठेवून धर्मवीर दिघे साहेबांचा आशीर्वाद आणि शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेऊन चालणार आहे एक शिवसैनिक म्हणून त्याची प्रचिती म्हणून लोकांनी या दोन्ही मतदारसंघात तर फक्त निवडून दिलेल्या 2 लाखाच्या मताधिक्यानं निवडून दिलेलं आहे. त्यामुळे धर्मवीरांचा जिल्हा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा जिल्हा या जिल्ह्याचा असं समजलं आहे. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. स्ट्राईक रेट पाहिलं दोन्ही शिवसेनेचं, शिंदे गटाचे शिवसेनेचे स्ट्राईक रेट आम्ही 15 जागा लढलो आणि 7 जागा आमच्या निवडून आल्या. त्यामुळे 46% स्ट्राईक रेट आहे. हा 46% स्ट्राईक रेट आमचा पक्ष स्थापन होऊन 2 वर्ष झाली आणि त्यामध्ये जर 46% स्ट्राईक रेट आम्हाला मिळत असेल तर खरोखर म्हणजे शिंदे साहेबांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. कारण शेवटी 2 वर्षामध्ये जबाबदारी पक्षाच्या प्रमुख म्हणून घेतल्यानंतर 7 जागा 15पैकी निवडून येणं ही छोटी गोष्ट नाही. त्यांनी किमया साधली त्यामुळे त्यांचं कौतुक करणं स्वाभाविकच आहे. NDAचं सरकार स्थापन होत आहे आणि शिवसेनेला 3 मंत्रिपद मिळणार असे बघा, 3 मंत्रिपदं मिळणार, 2 मिळणार की 4 मिळणार ह्या बाबतीतला निर्णय तर पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी आणि अमित शहा घेतील. परंतु आमचा मूळ उद्देश होता नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदी बसवायचं. तो आमचा उद्देश सफल झालेला आहे. मंत्रिपद ही दुर्लभ गोष्ट आहे. जे चर्चेमध्ये मार्ग निघेल त्यानुसार मार्ग निघेल. परंतु आम्हाला खात्री आहे की कुठले जसं ज्या पद्धतीनं आमची सदस्य संख्या महाराष्ट्रामध्ये कमी असताना पण शिंदे साहेबांना मुख्यमंत्रीपद दिलं, अशाच पद्धतीनं शिवसेनेचे संख्याबळ जरी 7 जरी असेल तरी चांगला संख्याबळ आहे आणि त्या संख्याबळाचा विचार करून केंद्रीय नेतृत्व भाजपचं शिंदे साहेबांना नक्कीच चांगली साथ देईल. शेवटचा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी जबाबदारी स्वीकारलेली महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने रिझल्ट आला आहे त्यांनी राजीनामा देण्याचं तयारी केली. माझं तर मी पूर्णपणे त्यांच्या राजीनाम्याच्या विरोधात याचं कारण असं आहे की देवेंद्र फडणवीस साहेबांनी उपमुख्यमंत्री म्हणून आणि भारतीय जनता पक्षाचा एक चेहरा म्हणून महाराष्ट्रामध्ये झंझावात प्रचार केला. 200 जागेवर त्यांनी सभा घेतल्या. किंबहुना ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांनी 3 सभा घेतल्या. मीरा भाईंदरला 1 सभा घेतली, ठाण्याला सभा घेतली आणि नवी मुंबईला सुद्धा बैठक घेतली. त्यामुळे ठाणे लोकसभेमध्ये निवडून येण्याची किमया नरेश म्हस्के यांनी साधली. ती एकनाथ शिंदे साहेबांची मेहनत आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सभा आणि भारतीय जनता पक्षाने इतर सगळ्या कार्यकर्त्यांनी केलेल्या जोरावर ही जागा निवडून आणली. अशाच पद्धतीनं त्यांनी महाराष्ट्रातल्या 48 मतदारसंघामध्ये काम केलं, प्रचार केला, झंझावात केला. आणि ठीक आहे, राष्ट्रीय स्तरावर काही जय पराजय हे होत राहतात, परंतु एका पराभवानं खचून न जाता त्यांनी पुढे वाटचाल करावी. भविष्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका आहे. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाला चांगलं यश मिळेल आणि साथ द्यायला शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांची आहेच. धन्यवाद. हे होते प्रताप सरनाईक ज्यांनी असं म्हटलं की देवेंद्र फडणवीस यांना राजीनामा देऊ नये असे त्यांची मागणी आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश शर्मा, TV9 मराठी, मीराबाई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.